नमस्कार, मी अश्विनी बर्वे सुपरस्टार चौकी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण अत्यंत वेगळ्या मैत्रिणीला भेटणार आहोत. ती एकटीने प्रवास करते. आपण नेहमी कुटुंबाबरोबर प्रवास करतो, मित्रमैत्रिणींबरोबर प्रवास करतो, हो की नाही? कधी कधी सहकाऱ्यांबरोबर आपल्या प्रवास करतो. त्या प्रवासाची मजा आणि एकट्याने प्रवास करण्याची मजा ही अगदी वेगळी असते. ती फक्त मजाच असते का त्याबरोबर आणखीन काही काळजी घ्यायची असते. आणि तिला ही सवय कशी लागली हे पण आपण तिच्याकडनं गप्पांमधून जाणून घेऊया. आज तिची ओळख करून घेऊया. तिचं नाव आहे शिरीष कुलकर्णी. नमस्कार शिरीष. नमस्कार अश्विनी. या यूट्यूब चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे. जेव्हा मला कळलं की तू एकटीने प्रवास करते किंवा सगळीकडे एकटीने फिरते, मुळामध्ये आजचं वातावरण इतकं भयानक आहे आणि भीतीदायक आहे की खूप वेळा लोकांना असं वाटतं की बापरे, एकट्याने प्रवास म्हणजे कुटुंबाबरोबर सुद्धा प्रवास करताना माणसांना अनेक प्रकारची व्यवधानं लक्षात ठेवावी लागतात. आणि आत्ता तर एकट्याने प्रवास करणं तसंही खूप लोकांना भीतीचं वाटत असतं. परंतु तू जो प्रवासही करते, पण त्याही आधी मला असा माझ्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण झाली होती की प्रवास करण्याची आवडच कशी निर्माण झाली किंवा तुझं लहानपण कसं होतं त्यामुळे तुला ही सगळ्या आवडी निर्माण झाल्या. तर त्याबद्दल तुझ्या लहानपणाबद्दल सांग. मी माझं लहानपण असं गेलं की मला आमच्या आईवडिलांनी, आई आणि वडील, आम्ही तिघी बहिणी आहोत आणि एक भाऊ आहे, परंतु आम्हाला कधी मुलीसारखं वागवलं नाही. त्याच्यामुळे असं गच्चीवरून उड्या मारायच्या, ह्या असल्या गोष्टी आम्ही आचाट कामं असे आम्ही करायचो. आणि कितीही वेळ बाहेर खेळत राहायचं. त्याच्यामुळे मला खेळण्याची आवड झाली आणि खेळण्याच्या आवड निर्माण झाली. तर खेळण्यामुळे मी एक खेळाडू झाले आणि नॅशनल प्लेअर गोल्ड मेडलिस्ट झाले. तू कोणता खेळ खेळत? मी खो खो खेळत होते. म्हणजे शाळेत असल्यापासून खो खो खेळायची? हां, शाळेत असल्यापासूनच खो खो खेळत होते. तर त्यावेळी मला आईने मुलं आमच्याकडे एक रणवीर म्हणून क्लब होता, तिथे मुलं खेळायची. ही कोणत्या सालची गोष्ट आहे? ही साधारणपणे 75 वगैरेची गोष्ट. बापरे, म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा तुझ्या आईने तुला सांगितलं होतं की खेळणं गरजेचं आहे. हो, खेळणं गरजेचं आहे आणि घरात काम करायचं नाही, ते सहज जमू शकतं कोणालाही. आणि त्याच्यामध्ये काही खूप वेळ त्याच्यामध्ये घालवण्याची आवश्यकता नाही. तर आम्ही जाताना मी खो खो खेळायची आणि मला जाताना मी ती पाहत होते की कशी मुलं खेळतात आणि मुलांचा स्पीड हा मुलींपेक्षा जरा जास्त असतो. तर आईने सांगितलं, तुला आवडतं ना, आपण तिथे घालूया तुला. तिथे एकही मुलगी नव्हती. ते आई गेली, ते सरांना विचारलं की माझ्या मुलीला खो खोमध्ये घ्या. ते म्हणे इथे मुली नाही खेळत. बापरे. मुली म्हणजे कारण आई वडिलांचं वेगळंच हे असतं ना की तिथे सगळी मुलं बनियन घातलेली, चड्डी घातलेली, आणि मी पण चड्डीमध्येच खेळणार ना. म्हणजे मी पूर्ण पॅन्ट ड्रेसमध्ये नाही खेळणार. म्हणजे माझं वरचं शर्ट आणि खाली चड्डी, अशी मी खेळणार. तर म्हणे परंतु मी सांगते, आईने सांगितलं की परंतु मी सांगते तुम्हाला की माझ्या मुलीला तुम्ही खेळामध्ये घ्या. आणि तुमचा अध्यक्ष कोण आहे? आईने सरळ, म्हणजे माझी आई पण लेडी एस होती, म्हणजे ऑफिसर होती एक. त्याच्यामुळे तो माझ्या ओळखीचा आहे, मी त्याला सांगते तुम्ही माझ्या मुलीला खेळामध्ये घ्या. आणि सर म्हणाले ठीक आहे, खेळून दाखव. मला आलं खेळता. म्हणजे 1 महिन्यानंतर येऊन बघा ह्या मुलीचा खेळ कसा असेल. आणि मी एक खूप चांगली प्लेअर झाले, खूप स्टॅमिना असलेली. आणि मी नॅशनल मुलांबरोबर खेळत होते. तू एकटी मुलगी? मी एकटी मुलगी मुलांबरोबर खेळता. आणि तुम्ही कसं असतं की मी एकटी मुलगी खेळायला लागले आणि हळूहळू तो ट्रेंड झाला. मग हळूहळू मुली यायला लागल्या, का म्हणजे कोणीच नव्हतं त्यावेळी, कोणीही जात नव्हतं. पण तुम्ही एक सुरुवात केली की सगळेजण त्याच्यामध्ये सुरुवात करतात. आणि ही जे गोष्ट आहे ना, ती माझ्या मनावर बिंबली की जे कोणी करू शकत नाही ते आपण करू शकतो. पण जे कोणीही आधी कोणी केलेलं असेल तर ते तुम्ही करूच शकता. म्हणजे 100% करूच शकता. पण जे कोणीही नाही केलेलं ते तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही श्रीकृष्ण बनू शकता, कारण ते श्रीकृष्ण बनलेले आहेत. पण तुम्ही श्रीकृष्णांपेक्षा काही सुद्धा बनू शकता, कारण ते ज्यावेळी बनले त्यावेळी त्यांच्यासारखं कोणीच बनलेलं नव्हतं. म्हणजे तुम्ही एक मोठा जर तुमच्यासमोर उद्देश किंवा लक्ष ठेवलं तर, म्हणजे छोटं लक्ष असणं हा अपराध आहे. मोठं लक्ष असलं की आपण तिथपर्यंत जातो. म्हणजे तुमच्यामध्ये ती जिद्द असेल ती तुम्हाला कुठपर्यंत तरी घेऊन जाईल. म्हणजे मोठं लक्ष ठेवलं तर छोटं लक्ष आपोआपच पार पाडलं जातं असं होतं. परंतु म्हणजे तुझं 10वी पर्यंतचं शिक्षण वगैरे पण इथेच झालं?
नाही, मी लातूरची आहे. हो. हां, तर माझं सगळं लातूरला झालं. लातूर त्यावेळी छोटं गाव होतं आणि ते छोटं असलं तरी खूप म्हणजे सुंदर होतं. खो खोची घटना ही लातूरमध्ये सगळं म्हणजे म्हणजे ते तर आणखीन त्यावेळी एवढं काही विकसित काहीच नाही, काय मराठवाड्यातलं गाव आहे ते. हां, ते तेच तर. म्हणजे तालुका होता तो आणि आता जो धाराशिव आहे तो हो. जिल्हा होता. हं. आधीचा उस्मानाबाद आणि ते छोटंसंच गाव होतं. बरं. आणि तिथे आम्ही खेळलेलो आहे आणि तिथे आमची महाराष्ट्रातला 3रा नंबर आम्ही आणलेला आहे. क्या बात आणि औरंगाबादला आमचा विभाग औरंगाबाद होतो, औरंगाबादला हरवलेलं. आम्हाला खूप पार्टी वगैरे मिळाली आमच्या सरांकडून, कारण ते असं न भूतो न भविष्यती असे ते कामगिरी होती. असं आम्ही सलग 3 वर्ष केलं. त्याच्यानंतर 10वी नंतर मात्र मी पुढे कॉलेजला गेले. मग कॉलेजला हा कसा सांघिक खेळ आहे, म्हणजे सगळ्या तुम्ही जरी खूप उत्तम खेळत असलात तरी तुमच्या बरोबरची समजा जर ती तेवढी हे नसेल तर मग तुमचं मागे पडतं. मग मी ते शोधलं की मी एकटी काय करू शकते. मग मी NCC जॉईन केलं आणि मग NCCमध्ये सिनियर अंडर ऑफिसरपर्यंत आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी गेले. आणि लातूर कसं आहे माहिती आहे का, की लातूर असं छोटं आहे आणि तिथे डोंगर नाही आहेत. ते म्हणजे ते असं प्लाटू आहे. तर त्यामुळे आम्हाला ट्रेकिंग वगैरेचं काहीच माहिती नव्हतं. मग मी NCCला गेल्यावर मला ट्रेकिंगची माहिती झाली आणि मग मला ते खूप आवडलं. आम्ही यमुनोत्री वगैरे सगळ्यात ट्रेक केले. कॉलेजमध्ये असतात. कॉलेजमध्ये असं NCC थ्रू, म्हणजे ते ऑल इंडियाचे कॅम्प्स वगैरे असतात ना. आणि मग तिथे ऑल इंडियाच्या कॅम्प्समध्ये म्हणजे तुमचं विश्व कसं म्हणजे मोठं होत जातं. मी एक लातूरची छोट्या गावातली मुलगी आहे आणि मी ऑल इंडिया लेवलवर जाते, मी महाराष्ट्राच्या लेवलवर जाते, त्यावेळी माझ्याशी बोलणारे उत्तर प्रदेश असतील, बिहार असतील, आसाम, कुठले लोक मुली, आम्ही एक 10-15 दिवस एकत्र असतो. त्याच्यामुळे ते इंटरॅक्शन, त्याच्यामुळे तुमचं एक्सपोजर खूप वाढतं. बरोबर आहे. अनेक ठिकाणची माणसं भेटतात, त्यांच्या सगळ्या रूढी, परंपरा, भाषा हे सगळंच आपल्याला कळतं ना त्याच्यातून. आणि ते तुम्ही म्हणजे ग्रोनअप होत असता, म्हणजे मोठे होत असताना तर त्याच्यामुळे तो तुम्हाला खूप म्हणजे एक बेस किंवा पाया म्हणल्यासारखा तो होतो. आणि मग त्यावेळी पुढे गेल्यावर आपण काहीतरी फक्तच म्हणजे घर संसार किंवा असं करायचं हे तुमच्या कधीही डोक्यात असत नाही की ह्याच्यातून आपण कसं करू शकू, ते आपलं तुमच्या डोक्यात असतं. याच्याबरोबर सुद्धा आणखीन काय काय करू शकू हा पण विचार. बरोबर. म्हणजे मुळामध्ये लहानपणाचा किंवा हा संस्काराचा भाग आहे की तुमचं मन व्यापक होतं. बरोबर. म्हणजे दुसऱ्याची मतं ऐकून घेण्याची क्षमता आपली वाढते, संकुचित राहत नाही आपण. हे किती छान संस्कार आहे ना. खूपच छान आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर आपण ते समजून जातो. परंतु मग कॉलेजचं शिक्षण तुझं ते पण लातूरमध्ये झालं? हो, लातूरमध्ये झालं. म्हणजे मी लातूरमध्ये म्हणजे मला बँकेत नोकरी पण लातूरलाच लागली. हो. इतकं माझं ते लातूरचं हे आहे. फक्त मी लग्न झाल्यावरच बाहेर पडले. आणि लग्न झाल्यावर बाहेर पडले ती मग मी धुळ्याला गेले, नंतर नाशिकला आले. फारसं धुळा आणि नाशिक, मग ते इकडे तिकडे गेले नाही. तोपर्यंत तू अशी वेगवेगळी गावं असं काही बघितलं नव्हतं? म्हणजे मी वेगळी गावं खूप पाहिली, कारण मी खेळत होते, त्याच्यामुळे महाराष्ट्रातली बरीचशी गावे मी आधीच पाहिलेली होती. त्यावेळी तू सगळ्या संघाबरोबर जायची? संघाबरोबर जात होते. मी ज्यावेळी NCCत जात होते त्यावेळी मी काय वेगवेगळ्या म्हणजे कॅम्प्समध्ये जात होते. पण मी जरी कॅम्प्समध्ये जात होते तरी आमचं जे हेडक्वार्टर होतं ते औरंगाबादला होतं. मी होते लातूरला. लातूर ते औरंगाबाद हे बसनी जर जायचं असतं तर 7 तास लागतात. त्यावेळी मी एकटी प्रवास करायची रात्रीचा. रात्री 11 वाजताच्या बसने मला बसवून दिलं की मी सकाळी उतरायची औरंगाबादला आणि तिथून मी एकटी माझ्या हेडक्वार्टरला जायचे, कारण मी एकटीच असायची की माझ्या कॉलेजमधून मी एकटीच सिलेक्ट झालेली आहे. मग तुम्ही जर असा विचार केला की प्रत्येक वेळी मला कोणीतरी हे तर येईल सोडायला, परंतु त्यांना पण काहीतरी मर्यादा आहेत ना. मग तुम्हाला तुमचं हे करा, माघार घ्यावी लागेल की नाही. आणि मग काही कॉलेजमधल्या माझ्या मैत्रिणींकडून पण मी खूप शिकले. त्या काय करायच्या की बाहेर जरी जायचं असेल तर त्या म्हणायच्या चल न गं जरा सोबत. मग मी 1-2 वेळा गेले आणि माझ्याबरोबर पण त्यांना नेलं. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपण असं जर सोबतीवर अवलंबून जर राहिलो ना तर आपल्याला त्यांच्याबरोबर जावं लागेल, कारण आपला वेळ त्याच्यामध्ये गेला आणि त्यांना तुमच्याबरोबर यावं लागेल. त्यापेक्षा तुम्ही एकटं जा. आणि एकदा गेलं ना की पाण्यात पडलं की तुम्हाला पोहता येतं, कारण तुम्हाला माहीत असतं की जर तुम्ही हातपाय हलवले नाही तुम्ही बुडणारच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही गेल्याशिवाय तुम्ही असं जर विचार केला ना किनाऱ्यावर बसून तिथे गेलं तर भोवरा असेल हे असेल तर तुम्ही कधीही पाण्यात पाय पण नाही टाकू शकणार.
त्याच्यामुळे मी कॉलेजमध्येच ही स्वतःला मोटिवेट करत गेले की आपल्याला जायचं तर एकटीला जायचं तर आपल्याला हे सगळं करावं. करता बरोबर. आलं पाहिजे. परंतु आता तुझ्याबद्दल मी नेहमी सुजाताकडनं ऐकलं की तू सोलो ट्रॅव्हलिंग करते. तर ती सोलो ट्रॅव्हलिंगची सुरुवात कशी झाली तुझी? आम्ही खरं तर मला भटकायची खूप आवड आहे. आधी मी कुटुंबाबरोबर गेले, काही वेळेला ह्या ट्रॅव्हल्सवर मध्ये वगैरे गेले, म्हणजे विशेषतः जे तीर्थाटन वगैरे जे असतं ना त्याच्या मला खूपसं माहिती नव्हतं, कारण मी त्यातमध्ये गेले नव्हतं. तर ते केल्यावर नंतर माझ्या लक्षात आलं की माझी आवड आहे किंवा मला जे आहे ना ते सगळ्यांना आवडतं अशातला भाग नाही आहे. म्हणजे अगदी मला समजा जर एखाद्या धबधब्याच्या ठिकाणी जास्त वेळ थांबायचं असेल किंवा एखादा गुहा आहे ते पाहण्यासाठी मला जास्त असं सर्वांनाच वाटेल अशातला भाग नाही. काही जणांना वाटेल की बाहेर जाऊन आपण भेळ खाल्ली पाहिजे, ती त्यांची आवड आहे आणि ती त्यांची आवड त्यांनी पुरवली पाहिजे, पण माझी आवड ही मी जपली पाहिजे. त्यामुळे मी ठरवलं की आपण एकटं जायचं. आता एकटं जायचं म्हणलं तर तुम्ही हा विचार करता की एकटं जाण्यासाठी तुम्हाला काय काय लागू शकेल. तर एकटं जाण्यासाठी म्हणजे सामानाची यादी नुसतीच महत्त्वाची नाही. तुम्हाला माहिती असतं बाहेर जाताना आपल्याला काय काय घ्यायचं आहे, परंतु तुम्हाला एकटं जाताना तुम्हाला काय काय अनुभव येऊ शकतात हे तुम्ही इमॅजिनेशन करू शकता. म्हणजे तुमचं इमॅजिनेशन हेच तुमचं हे म्हणजे काय त्याला प्रत्यक्ष असेल अशातला असं काही नसतं, पण तुम्ही ती तयारी करू शकता की तुम्ही प्रतिकूल परिस्थितीचा विचार करायचा. आणि ते सगळं मी विचार केला आणि मी ठरवलं. कारण आता मी समजा जर गेले, मी सर्वात पहिल्यांदा गेले होते ह्याला काय कर्नाटकमध्ये झाली आणि कर्नाटकमध्ये मी त्यांच्याबरोबर फिरले. त्यांनी जे दाखवलं म्हणजे इथे जसं MTDC नाही MTDC वगैरे त्यांच्याबरोबर मी फिरले आणि मी पूर्ण बेंगलोर एकटीच फिरले आणि गेले एकटे आले एकटे. पण मी जी एकटी पहिली स्वतः मॅनेज केलेली ट्रिप होती ती ओरिसाची होती. मी ठरवलं की आपल्याला पुरीला जायचं आहे. मग मी सगळं माझ्याकडे भरपूर मटेरियल होतं ते सगळं काढलं. मग मी ते त्याप्रमाणे कारण तुम्ही कसं काय तुम्ही इथून गेलात म्हणजे हे सगळ्यांनाच माहीत असतं की इथून बसायचं रेल्वेमध्ये गेलं की तिथे स्टेशनवर उतरणार. स्टेशनवर उतरले की तुम्हाला ह्या गाड्या किंवा काय जे आहे ते साधनं मिळणार आणि तुम्ही कुठं आता तुम्हाला हॉटेल शोधायचं आहे राहण्यासाठी. मग ते तुमचं बजेट वगैरे ते सगळ्या गोष्टी. मग हॉटेल तुम्हाला कसं काय कळणार की कुठे मिळेल, कुठेही मिळू शकतात. मग ते तुम्ही लक्षात घ्यायचं. मग ते हॉटेल्स शोधायचे. ते हॉटेल्स असे असले पाहिजेत की ते साधारण आपल्याला जे पाहायचं आहे तिथून थोडंफार जवळ किंवा तुम्हाला हे मिळणार आहे म्हणजे साधनं मिळू शकतात तिथपर्यंत जाण्यासाठी. अशी मी ती ट्रिप हे केली आणि ती एकदम खूप सुंदर यशस्वी झाली. म्हणजे तुम्ही समजा जर 10 रुपयात एखादी ट्रिप करण्यात असाल तर मी अक्षरशः 3 रुपयात ती ट्रिप केली. कारण मी असं ठरवलं की मला जर खूप फिरायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो. सगळं हे केलं तरी तो पैशांचा पण प्रश्न येतो. मग पैसा इकॉनॉमिक जे हे आहे ना तर तुम्ही जर असं हे ठरवलं की मी हे सगळ्यांना पण सांगेन की तुम्ही कमी पैशामध्ये सुद्धा ट्रिप करू शकता. त्याच्यासाठी काय तुम्हाला तुमच्यावर थोडीशी बंधनं घालावी लागतात. म्हणजे तुम्ही कसेही खरेदी नाही करायचे, खाण्यासाठी कितीही पैसे खर्च नाही करायचे आणि राहण्यासाठी नाही करायचे. आणि मी जे हे निवडते प्रवासाचं साधन, कारण माझ्याकडे तिथे गेलं की कार वगैरे असं काही नसतं. मग मी इथे जसं काय म्हणते त्याला टमटम रिक्षा वगैरे असतात ना, शेअर रिक्षा आणि हे मी तुम्हाला सांगू का की तुम्ही जर असे फिरलात ना तर तुम्ही म्हणजे अक्षरशः असं वाटेल तुम्हाला की मी जग कवेत घेतलेलं आहे. तुम्ही इतक्या वेगळ्या लोकांशी भेटत असतात आणि ते भेटल्यावर तुम्हाला जाणवतं अरे ही लोक इतकी चांगली आहेत ना. अक्षरशः की तुमचं म्हणजे दृष्टिकोनच तुमचा आपल्या आयुष्याकडे लोकांकडे पाहण्याचा बदलून जातो. म्हणजे मला असे मोठ्या ठिकाणच्या लोकांपेक्षा ह्या लोकांनी खूप मदत केली. जे कुठे चांभार आहे स्थानिक आणि ते अगदी टपरीला असं नीटचं हे पण नाही फाटकं तुटकं आहे ते लोकांनी मला मदत केली. आणि त्यांची ती जी मदत आहे ना ती मनमोकळी आहे. त्याच्यामध्ये कोणता तरी असा म्हणजे भाव किंवा असं काहीच नाही. इतकी ती सहज मदत आहे अशी तुम्हाला इतर ठिकाणून सुद्धा मिळत नाही. म्हणजे असे ही लोक खूप तुम्हाला मदत करतात. गोमती नदी आहे, गोमती. ती माझी 20 दिवसांची होती. नदीचं नाव गोमती.
आणि म्हणजे तू छोट्यातल्या छोट्या गावामध्ये पण फिरली ओरिसा. डुंबूर हो, लेक हो, म्हणून मी आहे इथे, सगळं- तिथे की तिचा उगम होतो. लोक जे बघतात तेवढं गोमती. बघून नाही परत नाही आले. नाही नाही मी तिथे मी काय केलं म्हणजे संक्रांतीला मला हे माहित होतं तिथे की मोठा जे मेळा ढोबळ असतो. ढोबळ आहे ना 3-4 त्याच्यापेक्षा जे Offbeat ते माहीत नसतं लोकांना आणि ते खूप म्हणजे काय म्हणतात त्याला प्रभावशाली असतं. तर मी ते केलं आणि मी चिल्का सरोवर, एक खूप मोठं सरोवर आहे सगळं आशियातलं, मग त्यांच्यामध्ये मी ते मासे वाहतात ना त्यांच्याबरोबर त्या माशांच्या त्या ह्याच्यामध्ये अशी हे सगळे मासे वगैरे ठेवलेले आहेत असे खूप 1 तास 1.5 तास प्रवासाचा लागतो तिथे पूर्ण इकडून तिकडे जायला. तरी ते पूर्ण प्रवास नसतो केलेला, तर आपण खूपच मोठं सरोवर आहे ते, त्या लोकांबरोबर प्रवास केला, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी. तरी माझं ते होडीतून अशा खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी झाल्या माझ्या पण ह्याच्यात. ओरिसामध्ये तू पहिल्यांदा ज्यावेळी गेली तेव्हा तू फक्त हॉटेलमध्येच राहिली म्हणजे का होमस्टे वगैरे पण केलं? नाही, आपल्याकडे होमस्टे हा इतका हे झालेला प्रकार नाही आहे. मग हॉटेल्स शोधायला लागतात. किती सालची गोष्ट आहे तुझी? ही 16ची आहे, 16-17ची. पण तुम्ही समजा जर एक हे केलं, जरी आपल्याकडे होमस्टेज नसतील तर आपल्याकडे काय असतं माहिती आहे का, व्यापारी असतात. म्हणजे छोट्या छोट्या आता पाड्यांना काय लागणारे किंवा छोट्या छोट्या गावांना लागणारे लोक काय करतात, मोठ्या मोठ्या शहरात येतात. मोठ्या मोठ्या म्हणजे जिथे त्यांच्या जवळ, जसं हर्सुल वगैरेचे नाशिक जवळ आहे, की अजून जे तालुक्याचे ठिकाणे वगैरे किंवा असे मोठे राहू शकतो अशा ठिकाणं येतात. तर त्यांच्यासाठी सोयी असतात. ते कुठे राहतील, त्यांना बिझनेस करायचा आहे, त्यांना पैसे म्हणजे त्यांचा नफा जास्त राहायला पाहिजे. ते अशा मोठ्या हॉटेल्समध्ये नाही राहत, ते असं एक छोटीशी धर्मशाळेमध्ये तरी राहतील, नाही तर एकदम मिनिमम सोयी असलेल्या, म्हणजे ते कॉमन पण असेल, म्हणजे बाथरूम वगैरे कॉमन असेल आणि एक खोली असेल, अशामध्ये वगैरे ते राहतील. अशासुद्धा आपल्याकडे सोयी आहे. म्हणजे होमस्टे जरी नसलं ना तर मी मॅक्झिमम अशी निवडते की ज्याच्याने म्हणजे माझे पैसे जास्त नको खर्च व्हायला. आणि त्या सगळ्यांचे मला म्हणजे असं खूप जणांना असं वाटतं की नाही मोठं आहे ना ते जास्त सेक्युअर किंवा असेल, तर मला कुठेही कधी असा अनुभव नाही आला. पण बऱ्याच वेळा काय होतं की खूप स्त्रियांना होऊन किंवा कोणाला पण घरात एकटं असणं सुद्धा भीतीदायक वाटतं. म्हणजे झोप लागत नाही, काही नाही. आणि तू तर दुसऱ्या गावामध्ये गेली, तेही आपल्याला माहिती नव्हतं पहिल्यांदा, तर तुला अशी झोप वगैरे लागायची का व्यवस्थित? मला कधी असा प्रश्नच नाही पडला. पण असा प्रश्न आहे. हो, नाही आहे ना. मी जे लहानपणी म्हणजे मी अशा स्त्रिया किंवा अशी माणसं सुद्धा बघितली की घरातला आता नवरा किंवा आपला भाऊ नाही आहे घरामध्ये, तर त्यांना झोप लागत नाही घरामध्ये. म्हणजे आपल्या स्वतःच्या घरामध्ये. हो. दुसऱ्या गावात दुसऱ्या ठिकाणी अशा ठिकाणी गेली की तिथे आपल्याला माहिती नाही, त्यांची भाषा पण माहिती नाही. म्हणून तुला विचारतो, झोपेचा प्रश्न महत्वाचा आहे. त्याचं उत्तर म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टीची तयारी मी बहुतेक लहानपणीच केलेली आहे. कारण मी लहान होते ना, आपल्या आईबरोबर कोणीतरी मोठ्या बायका असं बोलत असायच्या, त्यावेळी त्या काय चल ना माझ्याबरोबर, म्हणजे ते 2-3 वर्षाचं पोरगं आहे ना, त्याला चल ना इथून काहीतरी घ्यायचं, म्हणजे इथून जवळच, म्हणजे एक चौक, म्हणजे किती 100 मीटर पण अंतरावर नाही, पण तिथे जायला बरोबर कोणीतरी असलं, म्हणजे बोट धरेल त्यांचा असं एक पोरगं किंवा पोरगी घेऊन जायचे ते, आणि मग घेऊन यायचे. म्हटलं ह्यांना सेक्युरिटी कशाची वाटते की एक लहान पोरगं बरोबर आहे. म्हणजे खरं तर तुम्ही मोठे आहात ना, ते ह्या गोष्टी मी आधीच ऑब्झर्व केलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी स्वतःला आधीच बदलवलं आहे की मी कोणाचं म्हणजे बोट धरून नाही, तुम्ही माझी बोटं धरून किंवा माझ्या ह्याच्याप्रमाणे चाला, मी नाही म्हणजे कोणाच्या आहे. आणि ते सगळे खरं तर संस्कार मी आधीपासूनच केलेले, त्याच्यामुळे मी कधी वडिलांना. पहिला अनुभव कसा होता, म्हणजे पहिल्या ट्रिपचा अनुभव ओरिसाचा खूप चांगला अनुभव होता. आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आता आपण फक्त हे नाही, आता मला काय करायचं आहे, तर मला सगळा भारत देश पाहायचा आहे. अगदी म्हणजे नागालँड, त्रिपुरा, ते जे वेगळ्या ठिकाणचे आहेत, आणि मला अब्रॉड जायचं आहे. मग ओरिसानंतरची तुझी ट्रिप कोणती होती? ओरिसानंतरची माझी ट्रिप मी कर्नाटक. मला कर्नाटक खूप आवडतं. म्हणजे मी जवळपास 2.5 महिने 3 महिने कर्नाटक केलेलं आहे. म्हणजे असं म्हणजे एकदा 30 दिवस, एकदा 25 दिवस असं करत, परंतु माझं अजून कर्नाटक पूर्ण नाही झालेलं. पण अशी खूप लोकांना वाटतं की 10 दिवसात ते लोक कर्नाटक बघून येतात, तर तू 30 दिवस काय केलंस? नाही, मी आत्ता जर सुद्धा जाणार ते 40 दिवस जाणार आहे. मग त्याच्यामध्ये मी थोडासा मराठवाडा आणि राहिलेलं ओरिसा असं करणार. त्याच्यात मला 40 दिवस लागणारच आहेत.
म्हणजे तुम्ही असं फक्त पण तू जायचं? इथून जातानाच असं ठरवून जाते का इतके दिवस मला जायचंय आणि हे मला करायचंय, असं प्लॅन तयार असतो तुझा? माझा प्लॅन म्हणजे मोस्टली तयार असतो. म्हणजे जवळपास म्हणजे काय म्हणतात त्याला 90% जो मी तयार करते. पण तो 90% प्लॅन आहे ना, तो सगळा बदलतो आणि मला लक्षात की अरे मी तर 60% तयार केला. इतका 40% बदल होतो. कारण आपण ज्यावेळी तिथे जातो ना, तर ती लोक आपल्याला इतक्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगतात की मी समजा जर असा प्लॅन केला असं की इथून ह्या गावाला जाणार, तर त्यांनी समजा सांगितलं की नाही या इथे पण चांगलं आहे बरं का, ते मला त्याची माहिती मिळालेली नसते. मग मी सर तो प्लॅन चेंज करते, कारण मी स्वतःच फिरणार आहे. तर मग मी ते सगळं कव्हर करते. आणि मला ते पहिल्या ट्रिपच्या वेळी माहिती झालं की 20 दिवस तुम्हाला पुरत नाहीत बाहेर ज्यावेळी तुम्ही जाता ना. मग मी 30 दिवस केले आणि मग माझ्या लक्षात आलं की 30 दिवस पण पुरत नाही. मग मी थोडंसं 40 दिवस केले की तुम्हाला सॅटिस्फाय. छोट्या गावामध्ये पण जाते. हो. म्हणजे छोट्यातल्या छोट्या गाव मी तुम्हाला सांगते की हे छत्तीसगडची गोष्ट आहे. छत्तीसगड अतिशय सुंदर आहे, परंतु जे पर्यटनच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कधी छत्तीसगड नसतं. छत्तीसगडमध्ये इतकं काही आहे, खूप काही आहे. तर तिथे उदाहरणार्थ सांगा. उदाहरणार्थ म्हणजे तिथे रायपूरच्या म्हणजे जे श्रीराम जे निघाले होते ना त्या ज्यावेळी वनवासाला, तो जो रस्ता आहे ना, तर तो छत्तीसगडहून आलेला. म्हणजे आधी छत्तीसगड हे राष्ट्र म्हणजे काय म्हणतात त्याला, राज्य नव्हतं. हे असे इकडून तिकडून थोडं थोडं घेऊन असे ते हे झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या बाजूने ते आले आणि कौसल्या ज्या आहेत ना त्या तिथल्या छत्तीसगडच्या आहेत. पुन्हा तो शिशुपाल MP चा आहे. काय त्याचं नाव, सहस्रार्जुन आहे, सहस्रार्जुन है वंश, तो तिथला आहे. त्याच्यामुळे तिथे तुम्हाला खूप हिस्टॉरिकल गोष्टी मिळतील छत्तीसगडमध्ये. म्हणजे मी छत्तीसगडमध्ये अशीच 25 दिवस होते, तिथे मला काही अजून पूर्ण झालं नाही होतं. छत्तीसगड म्हणजे खूप लोक म्हणायचे ना, ते तीर कामठी घेतलेली लोक सापडतात, त्यांचे काहीतरी आंदोलनं चालू असतात, ते असं काही. छत्तीसगडमध्ये ते आहे ना, मी जगदलपूर ते जे नक्षलवादी एरिया आहे ना, तिथे मी जाऊन आलेली. तिथे मी एकटी गेली आणि एकटी गेली म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण परिसरात मी एकटी होते. आणि जे होते ते 100 मीटर कितीतरी लांब होते. त्या पूर्ण मोठी बिल्डिंग होती, त्या पूर्ण मोठ्या बिल्डिंगमध्ये एकटी होते मी. आणि तो एरिया जवळपास 2-4 किलोमीटरचा आहे. त्या एरियामध्ये जे माणसं थोडीशी काही राहत होती, ती ते 1-1.5 किलोमीटर काय 100-1 मीटर लांब राहत होती. म्हणजे मी ओरडले असते तरी सुद्धा त्यांच्या परत आवाज गेला नसता. आणि तिथे नंतर मी पाहिलं तर तिथे दाराला कधीच नाही. मग मी आता काय करणार, त्या पूर्ण मोठ्या हॉलमध्ये मी एकटी आहे. खालचा मजला, मी वरच्या मजल्यावर. बिल्डिंग मिळाली कशी? म्हणजे तिथे कुठे राहायलाच जागा नाही आहे. मग तिथे ते गव्हर्नमेंटचं एक हे होतं, त्यांनी ते मोठे सगळे हे सांगितलं 4,000-3,000 मध्ये तुम्ही इथे राहू शकता, तिथे राहू शकता. मी म्हटलं मी काही एवढं नाही देणार, तुम्ही जे कॉमन सगळ्यांचं हे असतं ना कॉट बेसिसवरचं, तर ते द्या. मग ते म्हणे ती तिथे राहा. तिथे कोणीच नव्हतं. म्हणजे तिथे ते अशोका धबधबा आहे, तो खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे तो. तर तो पाहण्यासाठी म्हणजे असा तो अर्धा चंद्रासारखा तो असा दिसतो. मग तिथे खूप पर्यटन वगैरे करतात. ते जगदलपूरची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर मी दंतेवाडाला गेले. मग तिथे त्यांना हे सांगत होते की मी त्यांना सांगितलं तर म्हणे तुम्ही राहा. मी गेले राहिले. मला माहीत नाही, आता दरवाजा असा उघडा असतो ना. मग त्यांनी सांगितलं, मी राहिले. नंतर रात्री पाहायला गेले तर दाराला कडेच नाही आहे ना. मग मी तिथे ते 1-2 टेबल होते तिथे दिले, तिथे लावून, आणि मग मी झोपले. तसे मला भीती नाही वाटत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि हे स्त्री म्हणून पण एक माणसाला म्हणजे भीती वाटते ना की बापरे आता मी या ठिकाणी जावं की नाही. तर आपला 6th सेन्स कायम काम करत असतो. तर तुझाही काम करत असणार. तर त्यावेळी तुला असं वाटलं नाही की मी काय प्रिकॉशन्स घेतली पाहिजे स्त्री म्हणून, काही असं वाटलं तुला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला कधी मुलगीसारखं वागवलं नाही. तर आमच्या लहानपणी असं वाटतं ना की असं अंगण असायचं ना, अंधार असायचा, तिकडे अंधार असायचा. आम्ही बाथरूमला वगैरे जायचं असेल तर आई म्हणायचं बाथरूमला जाऊन. बाथरूमला आई नाही, तिथे भीती वाटते, कारण अंधार असायचा ना. तर म्हणे आता तू एकटंच जायचं. तर मग आई आमच्याकडे कधी माझ्याबरोबर आली नाही. मग त्यांनी आम्हाला ते डेव्हलप केलं की अंधाराची भीती नाही बाळगायची. असं करत करत त्यामुळे आम्हाला आता भीती ही एक आपली मानसिक अवस्था आहे. आपण जेव्हा स्वतः तिथे जातो तर त्यावेळी तसं काही
भीती वगैरे काही नसते. ही एक मला तिथे आहे. पण एक आहे की आपल्याला आपल्या समाजात म्हणा की जगातच इन ऑल की त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्त्री म्हणून तुम्हाला काही आपल्याला स्वतःला सुरक्षेचे हे घ्याव्या लागतात. तर ते आपल्याला घ्यावेच लागतात. परंतु आता तुम्ही सगळे घेत असताना कित्येक वेळा आपण अशा बातम्या पाहतो की घरातसुद्धा घुसतात. तुम्ही कुठे असेल तिथे पण येतात. अशा वेळी तुम्ही समजा जर असं ठरवलं की मला कोणीतरी मदतीला येईल आणि मी एक खूपच म्हणजे काय म्हटलं हतबल असलेली एक व्यक्ती आहे असं म्हटलं तर तुम्ही कुठे हे नाही होऊ शकत. त्यावेळी तुम्ही स्वतःला असंच तयार केलं पाहिजे की मी मारायला पाहिजे, मी त्याच्यावर वरचढ व्हायला पाहिजे. जे कोणत्याही उद्देशाने, चोरी असेल किंवा अजून कोणत्या उद्देशाने, हे ज्यावेळी तुम्ही स्वतःला डेव्हलप करता त्यावेळी तुमच्यामध्ये ते बळ येतं की नाही मला विरोध करायचा आहे. आणि विरोध एका एक्स्ट्रीम गोष्टीपर्यंत करायचा आहे की ते थोडंसं कोणी धाक दाखवला की लागले तुम्ही गरबगळीत असं काही व्हायचं नाही. असं तिथे भीती नाही वाटली. हां, भीती नाही वाटली. म्हणजे मी अजून एक सांगते की दंगल होती. मी आसाम वगैरे तिकडे गेले होते आणि त्यावेळी ते आत्ता मध्ये नाही का आता म्हणजे अगदी नाही 2018ची वगैरे गोष्ट आहे. त्यावेळी सगळीकडे ते जाळपोळ केली त्यांनी सगळीकडे आणि किती दिवस खूप जणांनी ते आपल्या ट्रिप्स कॅन्सल केल्या वगैरे. तिथले लोक सांगत होते की तर मी अशा ते टायर जळत आहे त्याच्यातून असा प्रवास केलेला आहे. म्हणजे शुकशुकाट आहे सगळ्या गोष्टी. पण मी ते सोडलं नाही. कारण काय असतं की तुम्ही तुमच्यावर संस्कार करता. तुमचं काम हे तुम्ही जे हे काम करता हे तुमच्यावर संस्कार आहेत. समजा जर मी माझ्यावर असे संस्कार केले की मी हे नाही हे असं झालं ना आपण परत यायचं. आता हे मी माझ्यावर कोणी लादलेलं नाही आहे. हे तुम्ही निर्णय घ्या. मी माझ्यावर काय संस्कार केले की अशी सिच्युएशन आहे तर आपण परत यायचं. तर तुम्ही समजा असं संस्कार केले की तुम्ही नाही त्या सिच्युएशनला तुम्ही फेस करा. ही सिच्युएशन तुम्हाला ही रेअर सिच्युएशन असेल आणि ती तुम्ही फेस करू शकता. म्हणजे तुम्ही काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये, परंतु तुम्ही ते करू शकता. प्रत्येक वेळी तुम्ही मागे पाय घ्यायचं अशाच नाही. असे संस्कार मी प्रत्येक वेळी स्वतःवर केले की तुम्ही आहे ना नाही तिथे असं आहे ना तिथे लागली सोडून या. इथे काय खूप आता मध्ये गेले होते उत्तरांचलला वगैरे खूप लँडस्लाईड वगैरे होत होतं. हे आमच्या समोरसुद्धा झालेलं आहे. पण म्हणून तुम्ही तिथून परत यायला पाहिजे असं नाही. कारण तिथे लोक राहतात ना. तुम्ही फक्त तिथे गेलेला आहे. तू आता कर्नाटक, ओरिसा, उत्तरांचल आणि अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये पण फिरलीस. तर ओरिसा आणि कर्नाटक यांची भाषा पण वेगळी आहे. म्हणजे हिंदी पण फार लोक बोलतात असं नाही. तर तिथे तू तसं कसं मॅनेज केलं? कर्नाटकात इतका मला त्रास नाही झाला आणि ओरिसामध्ये पण नाही त्रास झाला. मग मला म्हणजे त्रास नाही म्हणता येणार. म्हणजे मी खरं तर अशा गोष्टीतून शिकले. कारण मी हा विचार केला त्रास असं नाही म्हणजे अडचण थोडीशी. अडचण. मग मी हा विचार केला ज्यावेळी जेव्हाही प्लॅन करते त्यावेळी की आधी लोक तीर्थाटन करायचे. तुम्हाला की युएन संघ वगैरे इथे आला त्याला काही आपली भाषा येत होती का? नव्हती येत. किंवा आपले लोक लांब कुठे गेलेत त्यांना भाषा येत होती का? नाही. म्हणजे भाषा हे जरी प्रभावी हे असलं माध्यम असलं तरी तुम्ही ते करू शकता की अजून वेगळ्या प्रकारे की तुम्ही खाणाखुणांनी करू शकता. किंवा तुम्ही एखादं समजा जर मी नाशिक म्हणलं तर तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये त्याला नाशिक असं म्हणतात. तर ते त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता. आणि एकदा तुमचं ट्युनिंग जमलं की त्यांना कळतं की ह्यांना काय पाहिजे आहे. तर असे कुठे फिरलीस? म्हणजे आत्तापर्यंत तुझ्या अशा किती ट्रिप झाल्या? अरे बापरे. म्हणजे माझ्या जवळपास किंवा वर्षातनं तू किती ट्रिपा करते? म्हणजे तसं हे होईल. मी ऑन व्हील हा माझी स्वतःची हे केली. ऑन व्हील म्हणजे मी कायम व्हीलवरच असणार. त्याच्यामुळे मी कायम बाहेर असते. म्हणजे मी 50 एक तरी ट्रिप्स केलेले असतील आत्तापर्यंत. म्हणजे मी आता गेले ना एकटीने मी 40 दिवस गेले नाही. मी आले की फक्त 10 दिवस घरी असणार. मी पुढची ट्रिप ही 40 दिवसाच्या ह्याच्यामध्येच प्लॅन केलेली असणार. मी तिथे पुढे जाणार. कारण हे केल्याशिवाय तुम्ही गावोगावी जाऊ शकत नाही. परंतु त्याचा खर्च कसा मॅनेज होतो तुझा? तो खर्च म्हणजे खर्च असा मॅनेज होतो की
काही जण 50,000मध्ये घर चालवतात आणि काही जण 5,000मध्ये घर चालवतात, कारण ते आपल्या गरजा कमी करतात. तसं मी माझ्या गरजा आहे ना त्या कमी केलेल्या आहे. त्या माझ्या गरजा कमी करून म्हणून मग मी अब्रॉड पण जाऊ शकते. आता बाहेरच्या देशात गेल्या तर किती गरजा म्हणजे किती खर्च असतो. जर तुम्ही टुरिस्ट कंपन्यांबरोबर गेलात तर ते जे 10 दिवसासाठी खर्च करतात ना, त्याच्या अर्ध्या खर्चात मी 1 महिनाभर तिथे राहते. अरे वा, हे खूपच छान. म्हणजे तू असं कोणत्या देशात गेली होतीस? मी मलेशिया केलं सगळ्यात पहिल्यांदा. रशियामध्ये 1 महिनाभर होते. त्याच्यानंतर बाली केलं, व्हिएतनाम केलं, कंबोडिया केलं, अजून थायलंड झालं माझं. पण रशिया किंवा थायलंड याच्यामध्ये तू रशियामध्ये 1 महिना राहिलीस म्हणाले, तर तिथलं वातावरण पण एकदम वेगळं आहे ना. आत्ता काही गेली होती तू? नाही, आत्ता नाही. मी ते आता युक्रेनचं झालं ना त्याच्या आधी गेले होते, पण ते त्यावेळी करोना होता. आणि गंमत म्हणजे करोनाच्या वेळी मी ठरवलं मला जायचं, कारण मी करोनाच्या वेळी मी 2 हे केलं. एक तर नर्मदा परिक्रमा केली 2 वेळेला, 4.5 महिन्याची. म्हणजे सगळीकडे जरी करोना असला तरी मी फिरत होते. आणि मी ठरवलं की जे आता थोडासा हे झालं त्यावेळी रशिया उघडं होतं. मी ठरवलं आपण रशियाला जायचं. आणि रशियाला मी गेले ना, तो अनुभव एक खूप वेगळा आहे की आम्ही लँड झालो म्हणजे एखादंच विमान लँड होतं. आत्ता कसं असतं की खूप एका मागे एक, तर तो भारतातून गेलेलं एकच विमान झालं. त्यांनी आमचं सगळं हे केलं, आपलं चेकिंग केलं आणि आमचे ते सर्टिफिकेट वगैरे पाहिलं आणि सोडून दिलं मध्ये. आता बसेस वगैरे होत्या, परंतु मग मला तिथे कसं असतं, समजा आपण एखाद्या देशात जातो तर त्यांचं सिम घेतो आपण. त्यांचं सिम घेतलं की तुमच्याकडे इंटरनेट आलं. आत्ता आपल्याकडे इंटरनेट आहे ते काय तुमचं काहीच उपयोगाचं नाही. मग तुमच्याकडे नेट आल्यावर तुम्ही शोधू शकता की तुम्ही कुठे आहेत आणि तुम्हाला कुठं जायचं आहे. आता माझ्याकडे काहीच नाही, तिथे पाहिलं तर इंटरनेट नाही. आता मी बाहेर गेल्यावर मला इतका गोंधळ झाला. पण मी इथे काही तयारी केली होती, म्हणजे माझे सगळे डेस्टिनेशन्स वगैरे. तर मला लक्षात आलं की तिथे मेट्रो सिस्टम प्रचंड खूप सुंदर आहे, की मला जुनी आहे ना, खूप जुनी. आणि ती तुम्ही अक्षरशः म्हणजे तुम्ही रशियाच्या प्रेमातच पडता. म्हणजे मी युरोप पण पाहिला आहे, पण मला रशिया खूप आवडलेलं, खूपच सुंदर. तर मी त्या मेट्रोमध्ये बसले. मी म्हटलं मेट्रोमध्ये मी कुठे उतरणार आहे काय नाही, काहीच माहिती नाही. कुठेतरी अशा ठिकाणी उतरू की जिथे बाजारपेठ असेल आणि तिथून सिम घेऊ. आणि नंतर सिम घेतल्यावर मी जिथे हॉस्टेल बुक केले ते कुठे ते तरी मला कळेल. मग मी असं एक इंग्लिशमध्ये त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला. पण ते रशियाचे खूप हे आहे की ते त्यांचीच भाषा वापरतात, आपल्यासारखं नाही. मग तो आहे ना, तो मला इतका समजून सांगायचा पोट तिडकीनी की ते असं जायचं तसं जायचं. तर त्याच्या लक्षात आलं की मी तुला तिथपर्यंत सोडतो. तर मला ते काही कळायचं नाही. मग त्याच्या लक्षात आलं की मी सांगितलेलं हिला कळत नाही. मग त्याने एका मुलाला सांगितलं की तुला इंग्लिश जमतं ना, हिला सांग म्हणे, हिला घेऊन जा. तो मुलगा मला घेऊन माझ्या हॉस्टेलपर्यंत गेला. स्वतःचे पैसे खर्च केले आणि माझ्या मला हॉस्टेल सोडलं. मग त्या हॉस्टेल मी बुक केलेलं होतं. मग नंतर मी सिम घेतलं. म्हणजे तुम्हाला अनएक्सपेक्टेड ही जी मदत आहे ना दुसऱ्या देशात मिळणं म्हणजे किती वेगळी गोष्ट आहे. माणसं सगळीकडे चांगली, खूपच चांगली आहेत, जास्त आहेत असं. खरंच आहे, खूपच छान. आणि मग एकदम महिनाभर तिथे राहायचं म्हटल्यानंतर असं वाटतं ना की खर्च खूप वाढत असतो. मग त्याबरोबर तू अशी वर्क अवे म्हणून असं एक हे चालतं की तिथे जाऊन तुम्ही काम पण करतात. तर तसं पण तू कधी? मी तसं नाही केलं. कारण मग ते काम केलं ना की मग तुम्हाला फिरण्याला थोडेसे लिमिटेशन्स, बंधन येतात. सगळ्यात मी आहे शाकाहारी आणि हे सगळे देश आहेत ना ते सगळे मांसाहारी असतात. मग ते त्याच्यामध्ये बनवलेलं तुम्हाला सर्व पण करू शकतात ना. तर त्यावेळी मग मी ते स्वतःवर हे केलं की आपणच घेऊन जायचं काहीतरी. आणि ती काय नेलं होतं? हां, तर मी थोड्या चटण्या वगैरे नेल्या होत्या. मग काही मॅगी वगैरे घेतले होते. म्हणजे आपल्याकडे शेवया असतात ना त्या घेऊन जायच्या, रवा भाजून घेऊन जायचा. म्हणजे आई वडील मुलगा जर ॲब्रॉडला जायचं असेल तर ती तयारी करतात ना, तर तशी तयारी मी केली होती. पण मला कसं तुम्ही ज्यावेळी फिरत असता त्यावेळी तुम्हाला वजनाचं बंधन असतं. ते सगळं मी कॅरी करून मी फिरणार आहे. मी किती 1-1, 2-2, 3-3 किलोमीटर सुद्धा ते सगळं वजन घेऊन फिरणार आहे. त्याच्यामुळे मला ते थोडंसं हे होतं. पण एक आहे की तुम्ही बाहेर गेला तर तुम्हाला डाळ मिळते कोणती का असेना आणि तांदूळ मिळतो. तुम्हाला कणिक वगैरे मिळणं थोडंसं दुरापास असतं, परंतु हे मिळतं. आणि कणिक वगैरे मिळालं तर तुम्हाला लाटणं नाही मिळत, अशा गोष्टी असतात. आणि हॉस्टेल्समध्ये तुम्हाला स्वतः कुक करण्याची हे असते,
म्हणजे तुम्ही जर हॉस्टेलमध्ये गेलात तर तुम्हाला भांडी मिळतात, तुम्हाला स्टोव मिळतो, त्याच्यामुळे तुम्ही ते तुमचं कुक करू शकता. फक्त तुमच्याकडे असलं पाहिजे, नसेल तर तुम्ही ते बाहेरून घेऊन यायचं आणि ते तसं कुक करायचं. ह्या गोष्टीमुळे माझे प्रचंड पैसे वाचले आणि मला खूप फिरता आलं. पण त्याचं व्हिसाचं कसं असतं, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये आता रशियाचंच धर. आता रशियामध्ये अजून एक हे असतं की त्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं पाहिजे. म्हणजे नुसतं विजा घेतला आणि तुम्ही गेलात तर तसं नाही, इन्व्हिटेशन असलं पाहिजे. म्हणजे ते एक ॲडिशनल हे असतं. मग ते तुम्हाला काही एजन्सीज असतात, ते तुम्हाला हे करतात. विशेषतः एक पुण्याचे एक कुलकर्णी म्हणूनच आहेत, ते नाशिकचे होते. मला त्यांचा नंबर वगैरे कळला. ते त्यांचे रशियाचे जे विजा वगैरे ते खूप म्हणजे देतात सगळे आणि घेऊन जातात ट्रिप्स वगैरे. तर त्यांनी माझा करून दिले आणि मग त्यांनी मला एक सुचवलं. मी म्हटलं मला असं कोणीतरी पाहिजे, कारण नाशिकमध्ये आहेत खूप, म्हणजे इथे प्रचंड संस्था आहेत, परंतु ते जास्त म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहे, ते आपल्याकडून जास्त हे घेतात. मग एक जण आहे तो माझी त्याची काही ओळख नाही, फक्त असं फोनाफोनीने तो माझे सगळे विजा करून देतो. अरे वा, किती छान. आणि याच्यात पण भाषा वेगळी आहे, म्हणजे तू मलेशियामध्ये गेली त्याच्यात पण भाषा वेगळी आहे, तर इंग्लिश तू वापरत होतीस त्याच्यात. दुसरी गोष्ट मला नेहमी हा प्रश्न विचारायचा आहे की आपल्याकडे जेव्हा परदेशी लोक येतात तर तेव्हा ते बहुतांशी वेळा पायी फिरताना दिसतात. म्हणजे राजस्थानमध्ये मी बघितलं आहे, आणखी वेगवेगळ्या ठिकाणी. तर तू कशी फिरत होती? मी सगळेजण जसे म्हणजे तुम्ही टुरिस्टच असता ना तिथे, तर तुम्ही पायीच मॅक्झिमम फिरता, कारण पायी फिरण्यामध्येच तुम्हाला खूप गोष्टी हे माहिती होतात. आता बालीला मी व्हॉल्कॅनो पाहिला आणि ते अजून एक खूप खोल आम्हाला दरीत घेऊन गेले होते, त्या गोष्टी पाहिल्या. आणि तुम्हाला एक ॲप असतं की त्याच्यामध्ये ट्रान्सलेटर, तर ते ट्रान्सलेट करतात. तुम्ही हे ॲप ह्याच्यामध्ये पण वापरलं रशियामध्ये, कारण तिथे नाहीच आहेत, म्हणजे काय तुम्हाला इंग्लिशचं हे प्रॉब्लेमच आहे. म्हणजे तिथे ते कंबोडियामध्ये तुम्हाला वापरावं लागतं, ते तुम्हाला थायलंड तरी ठीक आहे, व्हिएतनाममध्ये तुम्हाला वापरावं लागतं. तू या सगळ्या देशांमध्ये फिरते, मला एक आत्ता माझ्या मनावर एक प्रश्न आला की इथे सगळीकडे इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत का गं? आता ह्या आपल्याकडे जितक्या मोठ्या प्रमाणावर आहे तितक्या मोठ्या नाही, कारण इथे कसं आहे, आपल्याकडे ज्यावेळी इंग्रज सोडून गेले तरी त्यांची इंग्रजांची जी व्यवस्था होती ती ह्या लोकांनी बदलली नाही. नंतर जे आलेले सत्तेवर आले आणि त्यांनी ते तसंच ठेवलं. त्याच्यामुळे आपल्याकडे कोर्टामध्ये कामकाजसुद्धा इंग्लिशमध्ये चालतं. असं बाहेरच्या देशावाल्यांनी केलं नाही. त्यांनी त्यांची व्यवस्था तयार केली आणि त्याच्यामुळे त्यांचं जे काम आहे ना ते त्यांच्या भाषेत चालतं. परंतु त्यांना इंग्लिशची ही गरज आहे, कारण का बाहेरचे लोक आले तर तुम्हाला कम्युनिकेशनचं एक ते साधन, एक काय म्हणतात त्याला, ते साधन पाहिजे. म्हणून मग त्यांनी ते गरजेपोटी त्या गोष्टी केलेल्या. म्हणजे ती पूर्ण आपलीच भाषा म्हणून त्यांनी ॲक्सेप्ट नाही केली, ती एक गरजेची भाषा म्हणून ती ठेवली. आपल्या देशात पण तू वेगवेगळ्या ठिकाणी फिरली, वेगवेगळ्या भाषांमधली माणसं तुला भेटली असतील, तर त्या लोकांचे काही अनुभव सांग ना आम्हाला. म्हणजे मला असं म्हणायचं की आपण सतत असं दुसऱ्यांना वेगळ्या नजरेने बघतो, ते आणि आम्ही, तर असं नसतं ना. जग हे सगळं आपलं आहे, व्यापक आहे, तर आपण त्यांच्या बरोबरीने ग्रो व्हायला पाहिजे किंवा विकसित झालं पाहिजे, असं मला स्वतःला खूप वाटतं. तर तू ते चांगले अनुभव तुझे काय काय आहेत ते सांग. मी ज्यावेळी कोणत्याही ठिकाणी जाते ना, तर त्यावेळी मी हे स्वतःला सांगते की मी तिथली आहे. म्हणजे मी कर्नाटकात गेले तर मी कर्नाटकात मधली आहे, मी ओरिसात गेले तर मी ओरिसामधली आहे. म्हणजे मी त्यांच्याशी बोलताना मी दुसरीकडची आहे ह्या म्हणजे विचारांनी बोलतच नाही. त्यामुळे ते माझ्याशी इतके चांगले इंटरॅक्ट होतात, कारण मी आणि त्यांच्यामध्ये काही अंतरच नाही आहे ना, फरकच नाही आहे. असं केलं की तुम्ही एकमेकांच्या जरा जवळ येता आणि मग ते मला सगळ्यांकडून खूप म्हणजे मदत मिळाली. सगळ्यांनी खूप म्हणजे असं मला कुठे अडचण येऊ नाही दिली. त्याचं कारण बहुतेक मी हे असेल की मी कधी त्यांना वेगळं असं मानलं नाही. ते आणि मी एकाच कुटुंबातले, एकाच गल्लीतले किंवा शाळेतले असे. तू भारतातले कोणती राज्य बघितली किंवा कोणत्या ठिकाणी किती काळ राहिलीस? मी भारतातले सगळे राज्य बघितलेले आहेत, म्हणजे कोणतंच राज्य हे नाही सुटले. फक्त आता कर्नाटक हे मोठं आहे त्याच्यामुळे त्यांना जास्त दिवस द्यावे लागतात. राजस्थान माझं अजून खूप राहिलेलं आहे त्याच्यामुळे, पण मी 2-3 वेळा राजस्थान.
पंजाबमध्ये पण मी गेलेली आहे. पंजाबमध्ये तर मी 10वीत असताना पहिल्यांदा गुरुद्वारामध्ये गेले होते, अमृतसरला. त्याच्यामुळे मी पंजाब पण मी पाहिलं आहे, परंतु सगळंच पंजाब अजून पाहिलं नाही. म्हणलं भारतातल्या असं कानाकोपऱ्यात जाणं हे माझं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून मी स्वतःला असं म्हणजे नेहमी सांगत असते की तू 75 वर्षापर्यंत फिट राहिलं पाहिजे, कारण तुला फिरायचं आहे ना. कारण ते होत नाही इतक्या झटकन. असं नेहमी असा विचार करतो आपण का फिट राहायचंय तर आपल्याला फिरायचंय. कोकण मी जवळपास 1.5 महिन्यापेक्षा जास्त झालेला असेल कोकणामध्ये, परंतु माझं कोकण नाही होत. कोकण पाहिलं तर की नुसती चिंचोळी पट्टी आहे, पण ते कोकण होऊ नाही शकत, कारण तुम्हाला सगळीकडेच फिरायचं असतं. पण सगळ्या याच्यामध्ये काही अशी विशिष्ट बदल आपल्याला जाणवतात, तर तुला असे काही जाणवले का बदल? म्हणजे कसे? पर्यावरणाच्या दृष्टीने, माणसांच्या दृष्टीने, किंवा एकूणच शाळा कॉलेजात, म्हणजे तू शाळेतल्या मुलांना कधी भेटली असेल किंवा शिक्षकांना भेटली असेल, तर काही असा बदल होताना दिसतो का? वेगळा काहीतरी बदल आहे, किंवा तुझ्या लहानपणी जे आहे ते आता नाही आहे, आता वेगळ्या राज्यात पण नाही आणि आपल्या राज्यात पण येतं, असे काही विशिष्ट बदल तुला जाणवले वेगवेगळ्या राज्यांमध्ये, की इथे असं आहे पण इथे असं नाही आहे असं? अच्छा, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आता खूपसं असं सांगता येईल की समजा जर ओरिसा, छत्तीसगड आणि झारखंड हे गेले ना, तर ते एवढे काय म्हणतात त्याला, आपल्या महाराष्ट्रातलं जसं आपण एज्युकेशन ओरिएंटेड असं असतं ना, तर तसं इतकं हे नाही आहे. विशेषतः महाराष्ट्र थोडासा वेगळा आहे की आईवडील असतात ते मुलांसाठी इतका काही विचार करतात की म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा त्यांनी असं केलं पाहिजे, किंवा एखादी आई असते की त्या मुलाला पिकअप करते शाळेतून, त्याचा नंतरचा डब्बा वेगळा असतो, तो मुलगा उलटा बसून तो हे खात तो एखाद्या ठिकाणी जातो, तिथे त्याचा क्लास असतो, म्हणजे बॅडमिंटनचा असेल किंवा हे त्यांनी त्यांच्या अशा पद्धती ते ठरवलेल्या असतात. परंतु तिकडे इतका असा अवेअरनेस नाही आहेत की तुम्ही फक्त जसं छोट्या छोट्या गावांमध्ये मोठं झालं की त्यांची कामं करायची असतात, अशा पद्धतीचे असतात. परंतु कर्नाटक किंवा इकडे जे आहेत ना, आपल्याला असं वाटतं म्हणजे दक्षिणेत की ते खूप असे इंग्लिश वापरतात, हिंदी वापरत नाही. तर हिंदी न वापरण्यामध्ये इंग्रजांचा वगैरे काही हे रोल असेल, परंतु ते सगळेच असतात अशातला भाग नाही. तुम्ही जर खेड्यांमध्ये गेलात ना छोट्या छोट्या, तर तिथे पण खूप असे म्हणजे मागासलेले किंवा असं गरिबीतले वगैरे असे लोक आहेत, त्यांना फारसं ती भाषा, इंग्लिश भाषा येत नाही किंवा अशी गोष्ट. फक्त मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तुम्ही रिक्षावाल्याला तो पण हे, किंवा ते पहिल्यांदा असं असायचं की आपण इतकं इंग्लिश बोलायचं नाही, मग ते आपल्याला इंग्लिशमध्ये बोलतं, मग आपणही त्यांना इंग्लिशमध्ये बोललं की त्यांना लक्षात येतं की इथे काही आपलं काही फारसं हे नाही, चालत नाही. तू इथं वेगवेगळ्या ठिकाणी फिरली, कोणाच्या लग्नाला गेली का वेगळ्या राज्यातल्या लोकांना? मी लग्नाला नाही गेले, पण मी पाहिलं आहे लग्न. विशेषतः दक्षिणेमध्ये लग्न आहे ना, ते त्यांचं एक म्हणजे सोहळाच असतो. म्हणजे आपल्याकडे कसं लग्न एखाद्या कार्यालयात असतं, तिथे त्यांच्याकडे कार्यालयात असतं, पण ते बाहेर अशी मूर्ती ठेवतील गणपतींची, ती अशी सजवलेली, तिथे समोर पाण्यात हे फुलं वगैरे असं करत, मग तिथे मध्ये मध्ये मूर्त्या अशा ठेवतील. म्हणजे असं आपल्याकडे लग्नात असं नसतं. आपल्याकडे लग्नात वधूवर असं हे सगळ्या गोष्टी अशा पद्धतीचे तिथे लग्न असतात. म्हणजे तिथे तो सोहळाच असतो, म्हणजे खूपच मोठा. आणि केरळ किंवा कर्नाटकामध्ये नृत्याचा खूप मोठा प्रभाव आहे, म्हणजे भरतनाट्यम आहे किंवा हो. तर तसे तू डान्स फॉर्म कधी बघितलेत का मी लोकल याच्यामध्ये? नाही तिथे नाही बघितले मी. ओडिसामध्ये नाही, तिथे नव्हते बघितले, पण राजस्थानमध्ये मी बघितले होते. तेव्हा मी जे हिस्टॉरिकल आहे ना, त्याला जास्त हे दिलं होतं. आता मी गेलं त्यावेळी बघेन, कारण मी मणिपूरमध्ये गेलं होतं ना, तर मला खूप इच्छा होती, परंतु मी मणिपूरला नव्हते बघू शकले. कारण हे सगळे जे काही जण आहेत ते थोडेसे लांब राहिल्यामुळे ते आपल्याला फारसे माहिती नाही आहेत, त्याच्यामुळे तो पण खूप फरक पडतो. नागालँडचा तुझा अनुभव कसा होता? नागालँडमध्ये तो दिमापूरला एक उत्सव असतो डिसेंबर महिन्यामध्ये, तर त्या उत्सवासाठी तो उत्सव पण मी अटेंड केला होता. त्यावेळी माझ्याबरोबर एक मैत्रीण पण होती. ज्या मोठ्या शहरामध्ये तुम्हाला जास्त जाणवत नाही, थोडंसं हे होतं, पण छोट्या छोट्या शहरांमध्ये मी ते पाहिलं
मी नागालँडमध्ये पण मी काय केलं, लांबून गेले. म्हणजे आपल्याला एक तर आपल्याला भौगोलिक माहिती होते हो. आणि आपण वेळ जास्त दिला की आपल्याला माणसंसुद्धा कळतात. तर तिथे खूप असे तापट लोक असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की त्या नागालँड सरकारने बसेस सुरू केल्या होत्या. त्या बसेस ह्यांनी बंद पाडल्या. बरं. कारण ते लोकांना 100 रुपयामध्ये हे आता तुम्ही जर प्रायव्हेट त्या जीपमधून वगैरे गेला तर तुम्ही 500-700 रुपये तुम्ही द्यायचं. आणि त्यांच्यामध्ये असं आहे की म्हणजे थोडक्यात म्हणजे ते कम्युनिस्ट लोकांची कशी हे असते ना तशा पद्धतीचं. म्हणजे ते तुम्हाला ऐकतच नाहीत. म्हणजे तुम्ही समोरच्या माणसाचं काय म्हणायचं आहे ते तुम्हाला ऐकणार नाही. ते डायरेक्टच तुम्हाला ते म्हणजे हे सांगणार, नाही 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 जमणार नाही, असं 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 वगैरे. आणि ते थोडेसे हे असतं ना, सुन्न असं ड्रग्स पण वगैरे घेतात त्यामुळे. आता तू एवढ्याच ठिकाणी फिरत होते आणि खूप लोकांना कसं असतं, इथे घरचं जेवण मिळेल म्हटलं की तिकडे धावत सुटतात. म्हणजे मला असं वाटतं की घराच्या बाहेर पडलं तर घरचं जेवण कशाला जेवायचं. तर तुझा काय विचार आहे, तू वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ट्राय करते की कसं करते? नाही, मी टुरिझममध्ये मी कधी खाणं हा एकदम गौण प्रकार असतो. म्हणजे मी ज्यावेळी घराच्या बाहेर पडते, मी सकाळी लवकर घराच्या बाहेर पडते. साधारण उघडलेलं असेल, कारण मला इथून समजा एखादा तास लागला असेल तर मी 9 वाजता उघडते, तर मी 8 वाजता बाहेर पडते. मग मला खारे शेंगदाणे चालतात, ते काय वाटाणे वगैरे मिळतात ते चालतात, गोळ्या चालतात. मग माझं खाणं असं हे काही नसतं. मग समजा जर तिथल्या लोकल जे काही मिळालं असतात, आपलं जसं आपल्याकडे इथे वडापाव वगैरे मिळतो, हे तसं वगैरे मला चालतं आणि ते मी खाते. इकडे त्यांचं खाते त्यांचे पदार्थ. हो, त्यांचे पदार्थ ते मला तसं, मी तेच म्हटलं की माझ्या जिभेला ती सवय आहे. चांगली गोष्ट आहे. आता इथे आपण आसाम वगैरे तिकडे गेलो ना, तिथे अशी एक खूप छान हे पद्धत आहे. आपल्याकडे ती पद्धत नाही. ते पोळ्यांचे पैसे घेतात. म्हणजे 10 रुपयाला एक पोळी. मी म्हटलं मग भाजी, त्याच्याबरोबर भाजी फ्री. म्हणजे 10 रुपये आणि म्हणजे 10 रुपयात भाजी पोळी. मग तुम्ही 20 रुपयात तुमचं जेवण झालं. मग अशा ते आपल्यासमोरच पोळ्या करतात, आपल्यासमोरच देतात, झालं. म्हणजे मला हे जास्त असं आवडतं. म्हणजे मोठ्या हॉटेलमध्ये वगैरे असं ते शक्यतो. खूपच छान. म्हणजे मला ऐकून इतकं छान वाटतं की बस. पण आता समजा कोणाला सोलो ट्रॅव्हलिंग करायचं आहे, ठरवलं आहे की, तर त्यावेळी त्या माणसाने काय काय काळजी घ्यावी आणि त्याने काय करावं सुरुवातीला, हे सांगा मला. तर पहिली गोष्ट की तुम्ही ती आवड जोपासली पाहिजे, तुमची जी आवड आहे. कारण काय होतं, आरंभशूर असतात की जातात आणि मग नंतर त्यांना कंटाळा येतो. आणि ज्यावेळी तुम्ही बाहेर फिरत असता त्यावेळी तुमची मानसिक अवस्था खंबीर पाहिजे आणि शारीरिक अवस्था पण खंबीर पाहिजे. तुम्हाला सगळीकडे म्हणजे सोयी मिळतील अशातला भाग नाही. तुम्हाला खूप गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. म्हणजे साठी सांगते, तुम्हाला रेल्वे स्टेशनवर रात्र काढावी लागू शकते. रेल्वे स्टेशनवर रात्र काढायची, सकाळी उठायचं, एका ठिकाणी जायचं, तिथून पुन्हा ते लागलीच सामान टाकायचं आणि तिथून ते फिरायला जायचं. कारण तुमच्याकडे वेळ आहे ना, तो खूप कमी आहे. म्हणजे एक दिवस हा वेळ, एक दिवस तुम्ही वाया घातला तर तुमच्या 40 दिवसातला एक दिवस तुमचा गेला ना. तो गेला तर तुम्हाला ते फिरता नाही येणार. मग तुम्हाला त्या गोष्टीची ती तयारी करावी लागते आणि ती तयारी जी आहे ना, ती हळूहळू सरावाने होते. म्हणजे तुम्ही लागलीच पहिल्याच ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची तयारी नाही होत. परंतु तुम्हाला गर्दीत चढण्याची सवय पाहिजे. तिकीट रिझर्वेशन नाही मिळालं तर ते धक्काबुक्कीत आणि ते टॉयलेटच्या तिथे असं रात्रभर बसून राहायची ती सवय पाहिजे. म्हणजे तुम्ही टफ पाहिजे. ते केलं की तुम्हाला हे सगळं आवाक्यात असतं. आणि प्रिकॉशन्स काय घेणार? प्रिकॉशन्स जर आता ते तुम्ही कोणत्या एजमध्ये आहात, तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात, ह्याच्यावर पण हे आहे. मी जी आहे मी ती थोडीशी 60च्या वर असल्यामुळे मला ती एक तो बेनिफिट असतो थोडाफार, की माझ्याकडे पाहणारी लोक ही काकू आहे, वहिनी किंवा अशा पाहतात. मला पण आजी म्हणते. हां, आजी अशा ह्याच्याने पाहतात. पण तुम्ही जर तरुण असाल तर तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तर तुम्ही त्या तुमच्या वयाच्या नुसार आणि तुमच्या जेंडरच्या नुसार तुम्ही त्या जे आपण साधारण बाहेर फिरताना जे घ्यावे लागतात तेच घ्यावे लागतात. फक्त तुम्हाला खंबीर राहावं लागतं. कारण इथे समजा जर तुम्हाला तसा अनुभव आला तर तुम्हाला 4 जणं लागलीच मदतीला येतात. बाहेर तुम्हाला माहीत नाही ना ते कसे आहेत. तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधणं हे सुद्धा हे आहे. म्हणजे मला आठवतं की मी कोलकाता म्हणजे काय पश्चिम बंगालमध्ये गेले होते.
गंगासागरमध्ये गेले तर त्यांनी मला सरळ सांगितलं की तुला ह्याच्यामध्ये जागा नाही, हॉटेलमध्ये नाही मिळाली आणि धर्मशाळेत नाही मिळाली. का तर मी एकटी आहे. सरळ सांगून देतात की नाही आहे. आणि तिथे मला खूप वाद घालावा लागला, भांडण करावं लागलं अक्षरशः मंदिरामध्ये. तेव्हा त्या एका माणसाने मला तिथे दिली. एका ठिकाणी असं झालं तारकेश्वरला की मला हॉटेलमध्ये जागाच मिळेना. मग मी त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले की ही काय पद्धत आहे ना की तुम्ही एक लेडीज आहे तिथे तुम्ही देऊ मला अक्षरशः तिथे म्हणजे मी धुमाकूळ घातलं. तिथे भांडण झालं माझं. तो मुख्य आहे तो आला नाही तिथे. आणि तुम्ही कुठेही राहा म्हणे, का देत नाही ते तर तुम्ही आत्महत्या कराल. आत्महत्या करायला इतक्या लांब येण्याची गरज असते का? आणि समजा जर मी एकटी आणि मी तिथे म्हणजे मला काही झालं तर मग त्याला कोण जबाबदार? आपल्याकडे साधारणपणे ह्या गोष्टीचा खूप सकारात्मक पाहिलं जातं. अशा वेळी कुठेतरी फोन करून तुम्ही ह्यांना जागा द्या. तिथे त्यांनी असं काही केले नाही. पूर्ण रात्रभर मी त्या रेल्वे स्टेशनवर होते. रेल्वे स्टेशन लहान आहे आणि सगळ्यांना माहिती आहे रेल्वे स्टेशनवर भरपूर सगळे जण येऊन त्या रात्रभर मी त्या रेल्वे स्टेशनवर होते. अशा तुम्हाला अनुभव येऊ शकतात. मैत्रिणींना गप्पा या संपूच नाही असं वाटतं ना. तिचे वेगवेगळे अनुभव ऐकताना तर आपण पण तिच्याबरोबर वाढत जातोय, विकसित होतोय असं मला तरी वाटतंय. तुम्हाला या गप्पा कशा वाटतात नक्की आम्हाला कळवा आणि या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.